We value the toil and labor and sweat and tears. आपण रक्त, अश्रू, मेहनत या सगळ्याला आपण किंमत देतो. But in the sense of salvation, all of them cannot give you. घामाला किंमत देतो, पण तारणाचं म्हटलं तर त्या तारणामध्ये या सगळ्याला काही किंमत राहत नाही, अर्थ राहत नाही. No blood, no sweat, no tears can give you salvation. कुठलंही रक्त, कुणाचंही रक्त म्हणा, कुणाचाही घाम म्हणा, कुणाचेही अश्रू म्हणा, तुम्हाला तारण देऊ शकत नाही. तर Only the तारण blood of Jesus can give you salvation. तर फक्त येशू ख्रिस्तांचं रक्त तुम्हाला तारण देऊ शकतं. Praise God. देवाला धन्यवाद. If you shed blood, तुम्ही जर रक्त सांडलं your own blood, स्वतःचं and voluntarily do it आणि स्वेच्छेने तुम्ही जर स्वतःचं रक्त सांडलं to save yourself स्वतःला वाचवायला or to give salvation, किंवा तारण द्यायला, you cannot get salvation. तर तुम्हाला तारण मिळू नाही शकत. Okay? Your good works cannot give you salvation. तुमची सत्कार्य तुम्हाला तारण देऊ शकत नाही. Your death or giving up your blood and flesh cannot save you. तुझा स्वतःचा मृत्यू, तू स्वतःचं रक्त देणं याने सुद्धा तुला तारण मिळू शकत नाही. That's why Paul says म्हणून पौल म्हणाला in 1 Corinthians 13 chapter, 1 करिंथ याचा 13वा अध्याय, though I bestow all my goods की माझं सगळं काही जरी मी देऊन टाकलं, to feed the poor people, माझं सगळं काही जरी मी गरिबांना खाऊ घालायला देऊन टाकलं, or give up my body to be burnt, किंवा माझं शरीर मी जाळायला देऊन टाकलं, but I have not love, परंतु माझ्यामध्ये जर प्रेम नसेल it profits nothing. तर त्यातनं काही लाभ होत नाही. This is what verse 15 of Leviticus 17 says. लेवीय 17वा अध्याय 15वं वचन हेच सांगत आहे. The blood that dies of itself, जे स्वतः मेलेले रक्त आहे that also has no value. त्याला सुद्धा किंमत नाहीये. When you are burnt, जेव्हा तुम्ही जाळले जाता you become ash. त्याला तुम्ही राख होता. Your ash is still useless to आणि give you salvation. तुमची राखही तुम्हाला तारण देऊ शकत नाही. तुमची राख सुद्धा तुम्हाला तारण देण्यास निरुपयोगी If आहे. your ash cannot give you salvation, can your good works give you आणि salvation? तुझ्या स्वतःच्या देहाची राख जर तुला तारण देऊ शकत नाहीये, तर मग काय तुझी सत्कार्य का आणि काय तुला तारण देऊ शकणार आहे? Can your good works give you salvation? तुझी सत्कार्य तुला मग तारण देऊ No. शकतात का? तुझी स्वतःची राखही तुला तारण देण्यास समर्थ नाही. The ash of the red heifer can give you salvation. फक्त तांबड्या कालवडीची राख तुम्हाला तारण देऊ शकते. Only the red heifer is accepted by God. फक्त तांबडी कालवड देवाने स्वीकारलेली आहे. The only blood we accept and treasure is the blood of Jesus that is shed on the cross of Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर येशू ख्रिस्तांनी जे रक्त सांडलं, फक्त त्या एका रक्ताचीच आपण किंमत करून त्याला खजिन्यासारखं जपतो. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतो? Blood is the beginning रक्त प्रारंभ आहे. to even find audience with God. अगदी देवाशी देखील आपल्याला जर परिचय हवा असेल तर त्याला रक्त प्रारंभ आहे. Your talk will not find audience with God. तुमच्या बोलण्याला सुद्धा देवाकडनं कान मिळणार नाही. Your good works will not find audience with God. तुमच्या सत्कार्याला सुद्धा देवाकडून कान किंवा परिचय मिळणार नाही. Your good life will not find audience with God. तू चांगलं जीवन जे काही जगलेलं असशील त्यात सुद्धा देव त्याचा कान तुला देणार नाही का परिचय देणार You नाही. can come up with any names of any saints under heaven, but God will not give you audience. स्वर्गाखालच्या कुठल्याही संतांची नावं घेऊन तुम्ही याल, पण देव तुमचं ऐकणार You नाही. can come in the name of Mother Mary. मदर मेरींच्या नावात जरी तुम्ही आलात Jesus will say, "Who is my तर mother? येशू म्हणतील माझी आई कोण आहे, Who are my brothers? माझे भाऊ कोण Who आहेत, are my sisters?" माझ्या बहिणी कोण आहेत. You cannot come to God by taking anybody's म्हणजे name. देवाकडे आपण कुणाचंही नाव घेऊन येऊ शकत नाही. Only when God sees the blood, फक्त जेव्हा देव रक्त पाहिल He will meet you. तेव्हा देव तुम्हाला भेटेल, Otherwise, He will not meet नाही you. तर देव तुम्हाला भेटणार नाही. God will not see you. नाही तर देव तुम्हाला पाहणार सुद्धा नाही. फक्त जेव्हा येशूंचं रक्त देव पाहिल तेव्हा. Without the blood of Jesus. येशूंच्या रक्ताशिवाय. But why doesn't God see me, Pastor? पण मग देव मला का नाही असं बघत पास्टर? Because कारण without the blood of Jesus, you are an enemy of God. येशूंच्या रक्ताशिवाय आपण देवाचे शत्रू आहोत. You are a number one enemy of God. येशूंच्या रक्ताशिवाय जर आपण देवासमोर आलो तर आपण देवाचे नंबर 1 वैरी आहोत. Blood is required at the entrance of the sanctuary itself. आणि सभागृहाच्या प्रारंभालाच त्या प्रवेशापाशीच रक्ताची गरज पडते आपल्याला. तिथूनच
Forget about meeting the throne room of God. बाकी तर देवाच्या सिंहासनासमोर जाऊन देवाला भेटणं वगैरे फार लांब, तिथं प्रारंभी प्रवेशापाशीच रक्त पाहिजे. At the gate only you will be stopped. त्या दारापाशीच तुम्हाला थांबवलं At जाईल. the courtyard only you will be stopped. अंगणातच तुम्हाला थांबवलं जाईल. Forget about even coming to the holy place. मग पवित्र स्थानी येणं लांब, परमपवित्र स्थानी येणं अगदी लांब. Holy of holies is too far. म्हणजे पवित्र स्थानी पण आपण येऊ शकत नाही, परमपवित्र स्थानी सुद्धा येऊ शकतच नाही. Verse 9 says, 9व्या वचनामध्ये लिहिलंय, the blood has to be brought unto the door of the tabernacle. यहोवाला यज्ञ करायला सभामंडपाच्या दारी रक्त आणलं At पाहिजे. the gate itself you will be stopped. म्हणजे दारापाशीच तुम्हाला थांबवलं At the जाईल. entrance only you will be stopped. प्रवेशद्वारापाशीच तुम्हाला थांबवलं जाईल. God will say, where is the blood? आणि देव विचारेल की रक्त कुठे आहे. Angel will stop you there. देवाचे दूत तुम्हाला तिथे थांबवतील. The children of Israel इस्रायली मुलं had to sprinkle the blood on the doorpost and the lintels. इस्रायली मुलांना दाराच्या वर आणि बाजूला ते रक्त शिंपडावं At लागलं. the doorstep itself. आणि अगदी दारापाशीच, प्रवेशापाशीच Then they were accepted. मग त्यांचा स्वीकार केला गेला. Only the sweat that fell like blood from the brow of Jesus at the Garden of Gethsemane had value. फक्त गेत्सेमनी बागेमध्ये येशूंच्या कपाळपट्टीवरनं रक्तासारखा जो घाम पडला त्याला किंमत आहे. All other sweat of the whole world will never be accepted by बाकी God. जगातल्या कुणाच्याही घामाला देवबाप स्वीकारणार नाहीये. All your blood and tears and sweat will not be accepted by म्हणजे God. तुमचं सगळं रक्त, घाम, अश्रू देव स्वीकारणार नाही. But the sweat of Jesus which turned into blood is accepted by पण God. गेत्सेमनी बागेमध्ये जो येशूंचा घाम रक्तासारखा पडला तो फक्त देव स्वीकारेल. This is what God wanted me to give you. आणि देवाची इच्छा होती की मी हे तुम्हा लोकांना द्यावं. Why the blood first? आणि पहिलं का रक्त? Because कारण God is the righteous God. देव नीतिमान देव आहे. Because of God's righteousness आणि देवाच्या नीतिमानपणामुळे and because of our sins, आणि आपल्या पापांमुळे a deal was made. एक व्यवहार ठरला. God said, देव बोलला, only by the blood I will accept you. फक्त रक्ताद्वारेच मी तुला स्वीकारीन. If you want to enter in, जर तुम्हाला आत प्रवेश हवा there असेल is a small gate in front, तर पुढे एक लहान दार a आहे. small door. एक लहानसं दार. Only through that door you can enter फक्त in. त्या लहान दारातून तुम्हाला आत प्रवेश मिळेल. And that door is nobody, none else but Jesus आणि Christ. ते दार आणि कोणी नाही तर येशू ख्रिस्त आहे. Jesus said, I am the door. येशू म्हणाले मी दार आहे. Many people tried to enter in, अनेक लोकांनी आत यायचा प्रयत्न केला but they were not पण successful त्यांना यश आलं नाही. because I am the only door. कारण मी एकमेव दार आहे. But cannot good saints' blood be accepted of God? पण चांगल्या संतांचं रक्त देव नाही का स्वीकारणार? If mine is not accepted, समजा माझं रक्त देव स्वीकारत नाही, at least the blood of Mother Mary or blood of other saints should be accepted. कमीत कमी मदर मेरी म्हणा किंवा इतर संतांचं रक्त देवाने स्वीकारायला हवं. What about their blood? त्यांच्या रक्ताचं काय? What about the martyr's blood? आणि जे शिरच्छेद पावले त्यांच्या रक्ताचं काय? God says, देव म्हणतो it is only the lamb that has to be slain. फक्त कोकरू वधलं गेलं पाहिजे. The lamb that is provided by God. जे कोकरू देवाने पुरवलेलं आहे, Not any other lamb. आणि कुठलंही कोकरू नाही. In other words, not any other person. म्हणजे दुसऱ्या शब्दात आणि कोणीही दुसरा माणूस नाही. The lamb also will be mine, ते कोकरूही माझंच असेल, not yours. तुझं नाही. You don't come in your terms. तू तुझ्या अटींवर माझ्याकडे येऊ नको. You come in my terms. माझ्या अटी पाळून ये. Then I will give you free salvation. मग मी तुला फुकट तारण देईन. God will provide the lamb. देव कोकरू पुरवेल. God will provide the blood. देव रक्त पुरवेल. You just stand still and see the salvation of the Lord. तुम्ही फक्त शांत उभे राहा आणि देव देतो ते तारण पहा. Not by your merits, not by your good works. तुमच्या गुणधर्मांमुळे नाही, तुमच्या चांगल्या कर्मांमुळे नाही. You shall be saved by the blood of the Lord Jesus Christ. फक्त प्रभू येशू ख्रिस्तांच्या रक्तामुळेच तुमचं तारण होईल. Not your son's blood, तुझ्या मुलाचं रक्त not your नको, lamb's blood, तुझ्या कोकऱ्याचं रक्त not your नको, saint's blood, संतांचं रक्त नको, but the blood of Jesus. तर येशूंचं रक्त मला लागतं. But the blood of Jesus. येशूंचं रक्त मला लागतं. The lamb will be provided. ते मेंढरू पुरवलं जाईल, The blood will be provided. रक्त पुरवलं जाईल. You do nothing. तुम्ही काही करायचं नाही.
Lamb also will be provided, blood also will be provided. कोकरू सुद्धा पुरवलं जाईल, रक्तही पुरवलं जाईल. Your job will only be to kill that lamb तुमचं काम एकच असणार आहे, त्या कोकऱ्याला मारा, because you are sinners. कारण तुम्ही पापी आहात. We are sinners. आपण पापी आहोत. What at the most we can do is kill the आपण innocent. काय करू शकतो? जास्तीत जास्त पापी माणसं काय करू शकतात? मारा मारी, No. मारा. Kill the innocent. जे निष्पाप, जे भोळे त्यांना मारा. But the provision will be of God. पुरवठा देव करेल. If God is showing mercy, जर देव दया दाखवतोय, it's because somebody else has paid. तर आणि कोणीतरी किंमत मोजली आहे म्हणून दाखवतोय. Jesus paid for your sins. येशूंनी तुमच्या पापांची किंमत मोजली आहे. Value the blood of Jesus. येशूंच्या रक्ताची किंमत करा. Say, I value the blood of Jesus. असं म्हणा की मी येशूंच्या रक्ताची किंमत करतो. Say, I value the death of Jesus. म्हणा येशूंच्या मृत्यूची मी किंमत करतो. I worship you, Jesus. मी Come तुझी on, say, आराधना करतो येशू, असं म्हणा. I worship you, Jesus. म्हणा असं, मी तुझी आराधना करतो येशू. Only the blood of Jesus has value. फक्त येशूंच्या रक्ताला किंमत आहे. Only Jesus can change you. फक्त येशू तुम्हाला बदलू शकतात. That's why I say to you, म्हणून मी तुम्हाला म्हणतो, you don't need to cut yourself. तुम्ही काही स्वतःला कापायची गरज You नाही, don't need to shed your blood. रक्त सांडायची गरज नाही स्वतःच. Jesus had shed his royal blood Yes. for all of us. येशूंनी त्यांचं शाही रक्त आपल्या सगळ्यांसाठी सांडलंय.